नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. काही महिन्यांपूर्वी आम्ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येथे असलेल्या एका ऐतिहासिक ठिकाणी गेलो होतो, ज्याचं नाव आहे किल्ले मच्छिंद्रगड. नवनाथांपैकी जे एक नाथ श्री मच्छिंद्रनाथ यांचं तिथं खूप सुंदर असं मंदिर आहे. तिथेच आम्ही गेलो होतो. तर आज मी तुम्हाला तिकडचा एक व्ह्यू दाखवणार आहे. खूप सुंदर असं दर्शन आमचं झालं होतं. तर सांगायला गेलं तर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेला मच्छिंद्रगड हा एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे. कराडपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर एका गोलाकार टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. मच्छिंद्रगडाचा संक्षिप्त इतिहास निर्मिती म्हणजे 1676च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी जी दुर्ग शृंखला उभारली त्यातील हा शेवटचा किल्ला मानला जातो. नाव म्हणजेच नाथ संप्रदायाचे आद्य नाथाचार्य श्री मच्छिंद्रनाथ यांनी या गडावर काही काळ वास्तव्य करून तपश्चर्या केली होती, म्हणून या गडाला मच्छिंद्रगड असे नाव पडले. मुघलांचे आक्रमण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689च्या 4 वर्षांनी म्हणजे 1693मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. शिलालेख गडावरील मच्छिंद्रनाथ मंदिरासमोरील शिलालेखात संभाजी महाराजांच्या काळातील एक ऐतिहासिक संदर्भ आढळून येतात. गडावर जाण्यासाठी पण पायऱ्यांची सोय आहे. मुख्य आकर्षण म्हणजे त्या गडाच्या माथ्यावर असलेले श्री मच्छिंद्रनाथांचे भव्य मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर तर इतका सुंदर आहे ना, तो त्या गडावर गेल्यावरच दिसतो. तिथलं आपण आता दर्शन करूया. आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस खूप अशा लाईन होती, म्हणजे इतकी पण गर्दी नव्हती. बहुतेक आम्ही महाशिवरात्रीच्या वेळेस आम्ही तिथे दर्शनाला गेलो होतो, कारण तिथे छान असं शिवलिंगसुद्धा आहे. तर भाविक तिथे शिवरात्रीच्या दिवशी देखील येतात. तर आम्ही 5-10 मिनटं आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो असेल आणि छान आमचं असं दर्शन झालं. आतमध्ये गेल्यावरती नाथांच्याकडे असं बघत राहावं असं वाटत होतं. इतकं सुंदर तिथला अनुभव होता आमचा की तिथून बाहेर पडावं असं वाटतच नाही. तुम्ही पण बघू शकता, खूप छान असं आमचं दर्शन झालेलं तिकडचं. नाथांच्या मूर्तीकडे बघितलं ना की एकटक आहे ना, तिथे असं बघत राहावं असंच वाटत होतं सतत. तर बाहेर आधी आम्ही नंदींचं दर्शन घेतलं, त्यानंतर आत गेलो. आत गेल्यानंतर आपल्या श्री मच्छिंद्रनाथांचं पण दर्शन घेतलं. खूप सुंदर असं दर्शन झालं. मी आणि माझे हस्बंड गेलो होतो. आम्ही गाडीने गेलो होतो. तिकडं गडावर येण्यासाठी पायऱ्या देखील आहे आणि गाडीनेही तुम्ही जाऊ शकता. 2 व्हीलर 4 व्हीलर जरी तुमच्याकडे असेल तरी पण चढ भरपूर आहे. पण मी तुम्हाला दाखवेन. आम्ही चढतानाचा व्हिडिओ तर केला नाही, पण उतरताना आम्ही व्हिडिओ केला होता. तर तुम्ही नाथांची मूर्ती बघू शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे तिथे. खूप शांत वाटतं दर्शन केल्यावरती. खूप छान अनुभव येतात. जर मच्छिंद्रनाथांबद्दल सांगायचं झालं तर मच्छिंद्रनाथ हे नाथ संप्रदायांचे आद्य संस्थापक, हठयोगाचे प्रवर्तक आणि 84 सिद्धांपैकी एक महान योगी होते. नवनाथांमधील कवी नारायण या नावाने ओळखले जाणारे ते पहिले नाथ मानले जातात. त्यांना गोरक्षनाथ यांच्यासारख्या महान शिष्यांचे गुरु म्हणून ओळखले जाते. यांच्याबद्दल अजून माहिती द्यायची म्हटलं तर काही पौराणिक कथेनुसार भगवान शंकर माता पार्वतीला अमरतत्वाचे ज्ञान देत असताना एका माशाच्या पोटात असलेले बाळ हे ज्ञान ऐकत होते. याच बाळाला पुढे मच्छिंद्रनाथ म्हणून ओळखले गेले. विद्वानांच्या मते त्यांचा काळ साधारणपणे 10वे शतक मानला जातो आणि त्यांचा जन्म आसाम किंवा बंगाल परिसरात झाला असावा असं म्हटलं जातं. त्यांचं कार्य जर बोललं तर मच्छिंद्रनाथ हे नाथ संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक होते. त्यांनी कौल ज्ञान निर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाची निर्मिती केली, जो हठयोग आणि कौल मतांचे विवरण करणारा महत्त्वाचा प्राचीन ग्रंथ मानला जातो. त्यांनी तत्कालीन कर्मकांड आणि रूढींना मागे सारून योग साधनेला आणि भक्तीला महत्त्व दिले. त्यांची गुरुशिष्य परंपरा म्हणायची गेली तर मच्छिंद्रनाथ हे स्वतः भगवान शिवाचे शिष्य मानले जातात. त्यांचे शिष्य गोरक्षनाथ यांचे नाते भारतीय योग विज्ञानात अजरामर आहे.
गोरक्षनाथांनी पुढे नाथपंथांचा देखील मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. जर ह्यांची प्रमुख मंदिर आणि समाधी बोलायचं गेलं तर महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे ना, मायंबा येथे मच्छिंद्रनाथ गड येथे त्यांची संजीवन समाधी असल्याचे मानले जाते. हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. ह्याशिवाय नेपाळमध्येही त्यांना अत्यंत आदरस्थान असून बौद्ध धर्मीय त्यांना अवलोकितेश्वर बोधिसत्व मानतात. तर आता आहे ना, आमचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो. तुम्ही बघू शकता. आता मी उतरतानाचा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की मला तर खूप भीती वाटत होती. इवन आम्हाला आहे ना, चढते वेळीसुद्धा आम्हाला खूप भीती वाटत होती. त्यावेळेस मी काहीच मोबाईल्स देखील हातात घेतला नव्हता, कारण आम्ही फर्स्ट टाईम गेलो, मला काही कळत नव्हतं. पण उतरताना म्हटलं आपण थोडा शूट केला पाहिजे आणि दाखवलं पाहिजे. तर व्ह्यू तर खूप सुंदर होता. खालून पूर्ण असं कराड पूर्ण दिसतं तिथनं. तर खूप छान असा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला देखील इथे यायचं झालं ना, तर कराड किंवा इस्लामपूरवरून इथे तुम्ही येऊ शकता. रूट आहे तो. खूप छान अनुभव आहे आणि खूप छान वाटतं इकडे. व्ह्यू खूप छान आहे. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्ही उन्हाळ्यातच गेलो होतो, पण जर तुम्ही इतर वेळेस देखील गेला ना किंवा हिवाळ्यामध्ये तर अजून व्ह्यू खूप सुंदर दिसेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण अशा पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. आणि तुमचा सपोर्ट देखील असाच राहू दे.